बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास आता वारसास 25 लाख मिळणार. नव्या नियमानुसार मदतीच्या निधीत वाढ, मृत नागरिकांच्या कुटुंबियांना आधार. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी, जायबंदी अथवा ठार झाल्यास देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. पूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसास 20 लाखापर्यंत मदत दिली जात होती, परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 25 लाखापर्यंत मदत दिली जाणार आहे. वन्य प्राण्याने हल्ला केल्यानंतर अर्ज करण्यासाठी विशिष्ट मुदत आहे. पूर्वी वन्य प्राणी हल्ला व शेती नुकसानीसाठी कमी मदत दिली जात होती, परंतु ऑगस्ट 2022 पासून त्यात वाढ झाली असल्याने नवीन नियमानुसार मदत दिली जात आहे. टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली असून आता 2024 मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर मृत नागरिकाच्या वारसास 25 लाख रुपये दिले जात आहेत. नव्या नियमानुसार 25 लाख रुपये भरपाई म्हणून दिले जातील असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान बिबट्या, वाघ, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, माकड, नीलगाय, खोकड यांच्याकडून हल्ला झाल्यास आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते. याशिवाय पशुधनाचीही हानी झाल्यास मदत देण्यात येते. बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर 1926 या वन विभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा असे आवाहनही वन विभागाकडून करण्यात आले आहे.